श्यामा हृदयकं प्रकट्यो श्याम हृदय को भार वृंदावन मेरो वृंदावन हे वृंदावन प्यारो वृंदावन वृंदावन प्यारो वृंदावन प्यारो वृंदावन मेरो वृंदावन हे वृंदावन प्यारो वृंदावन। दिल कुंज गलीन में ब्रजनन मन सुखकारी, म्हणजे ब्रजवासी के मन में सुख देने वाला। ब्रज जन मन सुखकारी, मदन मोहन को रूप निरख के श्री सनातन बली बली जाय। श्री सनातन जी महाराजांना कोणा श्री सनातन महाराजांना कोणाला प्रकट केलं? मदन मोहनला। बोला मदन मोहन देव जी महाराज की वृंदावन मेरो वृंदावन ओ वृंदावन प्यारो वृंदावन वृंदावन मेरो वृंदावन प्यारो गोपी ग्वाल सब ही अघुर ध्यारे प्यारो गोपीना वीरवान सब ही अघुर ध्यारे प्यारो गोपीना मधुसूदन जिने कंठ लगायो मधुसूदन जिने कंठ लगायो मधुसूदन जिने कंठ लगायो मधुसूदन जिने कंठ लगायो हे हरि जय जयकार वृंदावन मेरो वृंदावन वृंदावन मेरो वृंदावन वृंदावन प्यारा वृंदावन प्यारा वृंदावन। तीसरे ठाकुर प्रकट झाले कसे? गोपी ग्वाल सब ही और धारे प्यारो गोपी नाथ। मधुसूदन जिने कंठ लगायो, मधुसूदन महाराजांनी मधुसूदन स्वामीने आपल्या कंठापासून स्वरापासून मधुसूदनजीने कंठ लगायो श्री प्यारो गोपी नाथ। बोलो गोपीनाथ जी महाराज की जय। वृंदावन मेरो वृंदावन वृंदावन प्यारो वृंदावन वृंदावन मेरो वृंदावन वृंदावन प्यारो नौते ठाकुर। गोपाल भट्ट की हृदय वेदना प्रगटे शालीना गोपाल भट्ट की हृदय वेदना प्रागट्यो सखीना गोपाल भट्ट की हृदय वेदना प्रकटे शालिग्राम गोपाल भट्ट की हृदय वेदना प्रकट्यो शालिग्राम। ओ रूप सुधा को खाड़ हमारो रूप सुधा को प्राण हमारो रूप सुधा को खाड़ हमारो रूप सुधा को खान हमारो श्री राधा रमण झुलार वृंदावन मेरा वृंदावन वृंदावन प्यारा वृंदावन प्यारा वृंदावन। ताड़ी ताड़ी महाराज गोपाल भट्ट गोस्वामीनं शालिग्राम पासून कशापासून शालिग्राम सेवित शालिग्राम पासून कोणाला प्रकट केलं? सेवित शालिग्राम पासून कोण प्रकट झाले? श्री राधा
रमणलाल बोलो राधा रमणलाल की हो वृंदावन मेरो वृंदावन वृंदावन प्यारो वृंदावन वृंदावन प्यारो वृंदावन वृंदावन प्यारो ओ आतुर तय हरिवंश पुकारो राधा राधा आतुर हर्ष हरिवंश पुकारो श्री राधा राधा आतुर है हरिवंश पुकारो राधा राधा आतुर हरिवंश पुकारो राधा राधा सदन कुंज यमुना तट आयो श्री राधा वल्लभ वृंदावन मेरो वृंदावन वृंदावन प्यारा वृंदावन वृंदावन मेरो वृंदावन वृंदावन प्यारो वृंदावन वृंदावन मेरो वृंदावन वृंदावन प्यारा वृंदावन वृंदावन प्यारो वृंदावन वृंदावन प्यारो बोले श्री वृंदावन धाम की जय हो सप्त ठाकुरों की सप्त निधिन की जय हो। श्री यमुने महारानी की जय हो महाराज असे झाले 7 ठाकूर प्रकट. पुढे कथा येते की वृंदावन में भगवंता ने लीला के लिए गोपियों सोबत भगवान ने लीला की और लीला करके भगवान आगे गए. कसे प्रकट झाले. गोपाल भट्ट की हृदय वेतना प्रकट शालिग्राम. आता मध्ये हमला धारा 373. लक्ष द्या. गोपाल हा अशा नसेने असा हसवाना हो महाराज. अशी वेदना मनामध्ये गोपाल घट्ट की हृदय वेदना प्रकट्यो शालिग्राम. शालिग्राम जे महाराज प्रकट झाले. कसे तुम्हाला कथा ऐकाडतो महाराज. आपली कथा काय भागवत कथा. भागवत कथा म्हणजे भगवान श्री कृष्णाची कथा है की नहीं. जीवन की व्यथा मिटाने वाली वो होती है श्रीमद् भागवत कथा. महाराज गोस्वामी परंपरेतून श्री गोपाल भट्टजी गोस्वामीजी महाराज होते. गोपाल भट्ट गोस्वामी जे होते ते भगवंताची सेवित शालिग्रामची पूजा करत. कशाची कशाची पूजा करत. जप येते का. मांगरची यायला जांभोळ्या खाता येतं येते की हा ते बिचारे हाव येते. गोपाल भट्ट की हृदय और आता साडीचा कलर वैख्यात नाही आहे का. पर्पल कलर. हा इकडे इकडे लक्ष द्या. मग महाराज गोपाल भट्ट की हृदय वेदना प्रकटे शालिग्राम. महाराज एक दिवशी एका राजानं गावामध्ये सगळ्याच्या ठाकूरजीला वस्त्र वाटले. काय वाटले. गोपाल भट्टजी गोस्वामीजी शालिग्रामची पूजा करत. कोणाची. शालिग्राम म्हणजे गोल मटोल. ना हात ना पाव ओनली गोल मटोल. शालिग्राम म्हणजे गंडकी नदी मधले शालिग्राम ओरिजिनल असतात. कशामधले. गंडकी नदी. महाराज सगळ्यांच्या शालिग्रामांना वस्त्र वाटले. बाकी आता श्री गोपाल भट्टजी गोस्वामीजी जे ठाकूर होते त्यांचा तर श्रृंगार होतच नव्हता. का बा ते गोल होते.
महाराज त्या शालिग्रामला घेतलं, रात्रभर खूप खूप वेदनापासून लढले. गोपाल भट्ट की हृदय वेदना, काय म्हणते, हृदय वेदना. रात्रभर लढले महाराज आणि रात्रभर अश्रू काढल्याच्या नंतर शालिग्रामजीला पोटलीत बांधलं, म्हणजे आता सेवा संपली, आता झोपाडून दिलं. रात्रभर लढले की तुमचे हात का नाही आहे, तुमचे पाय का नाही आहे, तुमचा शिंगार का नाही होत. इथं लढल्याच्या नंतर महाराज प्रातःकाल झाला, सूर्योदय झाला, भगवंत सोबत आले की तू माझा शिंगार करणं चाहतो काय. हो म्हणे, घे तुझ्यासाठी शिंगारवाला ठाकूर बनून जातो महाराज. सकाळी पोटली उघडली तर पोटली जशीच उघडली महाराज, त्या पोटलीमध्ये भगवंताच्या ते शालिग्राम, कोणाचे, स्वामीजीचे, गोपाल भट्ट गोस्वामीजी शालिग्रामजी महाराजांहून गोल मटोल शालिग्रामाहून कोण प्रकट झाले. बोलो श्री राधा रमण लाल की जय हो. महाराज श्री राधा रमण लाल प्रकट झाले. तेव्हापासून आजपर्यंत राधा रमण लालजीचा असा श्रृंगार होतोय. बघितला, दिखते का मागडचे हे, दिखते ना. आता हे तर एक छवी आहे, काय आहे, छवी आहे. हे शालिग्राम, हे पहिले शालिग्राम होते, आता ठाकूरजी आहे. काय आहे महाराज, यांची लीला साक्षात्कार दिखते वृंदावन म्हणे, साक्षात्कार म्हणे यांची लीला दिखते. जर जवळून पाहसाल तर यांचे दोन हात असे आहे, कसे आहे, असे आहे. कहा महाराज यांचे दात दिखता, का दिखता फोटो मध्ये. हे एकमात्र असे ठाकूर आहे जे एकदा कपडे घातले की दुसऱ्यांदा ते कपडे घालता, एकदा श्रृंगार केला की दुसरा श्रृंगार करता नाही. आणि एकमात्र असे ठाकूर आहे ज्यांचा पूर्ण श्रृंगार होतो. पहा, है की नाही, पूर्ण श्रृंगार होतो महाराज. असे एकमात्र ठाकूर आहे. जर यांचे तुम्ही दररोज एक एक फोटो काढणार ना तर कधीच त्यांचा फोटो सारखा येत नाही, काही ना काही वेगळं असते. हे खरीच आहे. जर वृंदावन गेले तर नक्की दर्शन करा. कोण कोण अडी असायचो आजपर्यंत वृंदावन गेलं नाही, हात उचला बरं. गेले नाही, करून घ्या खाली. खिरदावाल्याची दुर्गथा आहे बाबा, वृंदावनच नाही गेले. मग माझं म्हणणं असं पडते, तुम्ही इथले सर्व काही आजपर्यंत वृंदावनचे दर्शन केले नाही, आमच्या ठाकूरजीचे दर्शन केले नाही, बरोबर की नाही. ठाकूरजीचे दर्शन केले नाही म्हणजे जीवन व्यर्थ आहे. इथली पब्लिक पाहून इकडे लक्ष द्या तुम्ही, लक्ष नको हटवा. अशा लयच माय असतात, काय पूर्ण जीवन निघून जाते पर घराच्या बाहेर निघता नाही, बरोबर की नाही. पूर्ण आयुष्य निघून जाते. काय घरून शेतात, शेतातून मधात लग्न यावं आलं तर लग्नात जायचं, बस तेवढंच. महाराज जीवनात आले तर पैसा जे कमाडता ना, पैसा सगळ्याच आहे आणि पैशासाठी सगळे जिवंत, लक्ष्मीसाठी. बाकी तुम्हाला माहित आहे का, कधी धनवान व्यक्ती ही जिवंत राहू शकत नाही. का नाही राहू शकत. रतन टाटा जिंदा राहिले का, जित्ते राहिले का, जिवंत आहे. जोरात बोलत जा ना. आता 2025 मध्ये त्यांची मृत्यू. किती पैसा होता महाराज. मुकेश अंबानी जित्ता राहणार का, नाही राहणार. एक दिवस त्यालाही मरावा लागेल. जीवनात आलेत जाणं आहे. जीवनभर तुम्ही काय करलं, पूर्ण जीवन कशामध्ये व्यतीत करलं मालूम आहे का. जर कथामध्ये उभे राहिली तर 4 लोक, जरा बोला, 4 लोक. जर कोणाचा लग्नाचा न्याव काय करणं असतं, 4 लोकांना विचारून करायचं. जर काही गलत झालं तर 4 लोकांना विचारलं, 4 लोकांमध्ये गोष्ट झाली, 4 लोक नाव ठेवतील. 4 लोक काय म्हणतील. लयच काही हे 4 लोक महाराज लय खतरनाक आहे. जडीनी चडी
चार लोकांचा धाक वागवणार पडतो, बरोबर आहे की नाही? चार लोक आहे म्हणजे उठणं बसणं आहे की नाही आहे? चार लोक लय खतरनाक आहे. हे चार लोक महाराज पूर्ण आयुष्य ह्या चार लोकांचा धाक वागवता की नाही वागवता? जर कथा म्हणे नृत्य करलं तर चार लोक काय म्हणतील? तुम्हाला एक गोष्ट सांगू का? हे चार लोक जे आहे ना, हे काहीच म्हणता नाही, हे एकच शब्द म्हणता. काय म्हणता मला माहिती का? हे चार लोक भेटता बी नाही. भेटले का कोणाले? जर भेटले असतील तर माझा जो धडा मला बी भेटणार. हे चार लोक भेटता असं नाही, भेटता एकच दाव भेटता. किती दाव भेटता? एकच दाव. का भेटता? जा तुम्ही मरून जाता आणि हे चार लोक येता तुम्हाला उचलता आणि एकच बोलता, राम नाम सत्य हे. तुम्ही जीवनभर काय केलं? पैसा, धन, दौलत, चार लोकांची. चार लोक काय म्हणतील? ते चार लोक अखेर एकच म्हणता की बेटा तू आमचा धाक वागवला. प्रभू तुले म्हणता की राम नामच सत्य, राम नामच्या शिवाय दुनियामध्ये काहीच नाही हाय, राम नाम आहे. महाराज जीवनभर पैसा कमवला, जीवनभर. मरल्याच्या नंतर डोक्यावर 1 रुपया लावता. हिंमत आहे का कोणाची 1 रुपया उघडून दाखवेल? अरबो करोडो रुपयाचा मालिक त्या 1-1 रुपयासाठी तरसला. मेल्याच्या नंतर त्याच्या अंगावर पैसे फेकता की नाही? का बरं फेकता मालूम आहे का? तुनं जीवन भर पैसा केला, पैशाच्या मागे फिरत राहिला. आज ह्या पैसा या अंगावर फेकातोय. त्या बापात दम असेल तो उचलून दाखव. कितला बी कंजूस असला उचलतो का? का उचलत? लोक सांगतात ज्या पैशाच्या मागे तुला पूर्ण आयुष्य काढून घेतलं, ज्या पैशाच्या मागे तू बारीक बारीक करत राहिला. नाही इथलं नाही महाराज. जर दक्षिणाची गोष्ट आली ना, जर थाटात पैसे टाकायची गोष्ट आली ना, आमच्या मायामाऊला इतल्या बारीक जीव असल्या असता परसा म्हणून सगळं लहान लोक पाहता 1 रुपया कुठे आहे पाहता की नाही? पाहता की नाही? हा खासकर 100ची नोट काढून टाकतील का? नाही. पर्स पहिले जमलता 10 रुपये भेटत नाही, 5च टाकून देते. शिल्लक टाकणार. कितीही कमवा, आयडी सोडून जाणार तुम्हाला. कोणी एखादी कसा आहे का जवळ घेऊन जाईल? कितीही सोन्याची पोत घातली तरी ते सोन्याची पोत इथंच. कोणाचा वशिला आहे का भगवंताजवळ? ते खांदेकचा असेल तर मला बी सांगा. जास्त नाही 1.5-2 ग्राम तरी निम्मरे. कोणाचा वशिला आहे का भगवंताजवळ? महाराज जा भगवंताचं बोलवणं येते ना, तोंडातला घास तोंडातला, हातातला घास हातातच राहतो. आलं का लक्षात? तोंडातला घास तोंडात आणि हातातला घास हातातच राहतो. याच्या कारण ह्या जगामध्ये आले आहे तर पैशाचा मागे नको पैसा नको करा. भगवंत करा. कृष्ण कृष्ण म्हणा, नारायण म्हणा. जिथं नारायण असतो तिथं लक्ष्मी. तुम्ही कितीही पैसा कमवला, माय मावल्यावर तुम्ही कितीही गवली म्हणायची पोत घातली, मेल्याच्या नंतर तुमच्या वाऱ्या तुमच्या अंगावर टाकतील का? एखादी कशी हात उचला मै वारी दिन म्हणावले पोत उघडत एखादी खात दे नांदी का? कानातले गवली म्हणायची पोत डोरलं दे नांदी. बाबाजी इकडे तुमचे लेकर तुमच्या हातात 5 ग्रामची अंगठी जाऊ देतील का? असा कोणाचा पर्याय की जाऊ देईल? त्यांना असा लंबा हात उचलवा, मग हातात ते काढून देतो. जाऊ देतील का 5 ग्रामची अंगठी? का जाऊ देतील का? नाही जाऊ देणार. का बरं जाऊ नाही देणार? 18,000चा भाव चालू आहे. कितीचा? 18चा. बुड्ढा गेला तर चालतो, परंतु
हा माणूस गेला तर चालतो. सोनं तुम्हाला एवढी गॅरंटी आहे की तुमच्या मरल्याच्या नंतर तुमच्या अंगावर 1 ग्राम सोनं झाडणार नाही. बरोबर आहे की नाही? तरी पण तुम्ही काय करता? 1-1 रुपया जोडता, 1-1 रुपया जोडता, खसकन तुमचा फटाका फुटून जातो. तूने कमाया है दूसरा ही खाएगा, खाली हाथ आया है खाली हाथ जाए. तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा, तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा. आया बंदे खाली हाथ जाएगा, खाली हाथ आया बंदे खाली हात जाए. महाराज तुम्ही जे कमवणार ते तुम्ही खाऊ शकत नाही. तुम्ही बारीक बारीक करता आणि तुम्ही गेल्याच्या नंतर तूने जो कमाया हे दुसराही खाय. याच्या कारण सांगतो, तन मन देतात धनीही. एवढा मोठा सप्ताह केलाय महाराज, एवढी चांगली साऊंड सिस्टीम, कथाकार, संगीतकार. महाराज टेंट साऊंड काय खर्च लागत नाही. माझं म्हणायचं उद्देश काय, तुम्ही कितीही सोनं नाणं कमवलं तुमच्या अंगावर जाणार नाही. भगवंताला आपल्या जीवनामधला 1% दान करावा. किती? अरे तुम्हाला हे तर गॅरंटी नाही आहे की तुमच्या मेल्याच्या नंतर तुमचे लेकरं तुमचे पिंड दान करतील की नाही करतील. गॅरंटी आहे का कोणाला? गॅरंटी आहे? आजकालच्या मनुष्याला हे तर गॅरंटी नाही की माझ्या मेल्याच्या नंतर माझे लेकर माझे पिंड दान करतील की नाही करतील. काय सांगू मला. तुम्ही मेले ना, लक्ष द्या इकडे. तुम्ही मेले की सगळं पहिले काय करणार, तुमच्या अंगावरचं सोनं उतारणार. उतारतील की नाही उतारतील? तुम्ही मेले की सगळ्यात पहिले तुमच्या अंगावरचं सोनं उतारतील. महाराज अशी एक यथाकथा घटली. कशी घटली? सासू वारली, 3 सुना. किती? 3 सासू वारली. आणि 10 सासू वारली. सासूच्या अंगावर हे गवली म्हणायची पोत, हातात अंगठी, नाकामध्ये नथ, कानातले हे सोन्याकडे लदेल होते. पुऱ्या वाऱ्याची नजर तिच्या. हे बुड्डी कहा जाईल ना सोनं. ते तिच्या मऱ्यावर चितेल होते. याच्या कारण जास्त सोनं घालावा. ते तिच्यावरच महाराज हे कहा मरेन आणि कहा सोनं आम्हाले. तो योग आला. सासू गेली. सासू गेली तर बिचारीने काय करावा. गेली सासूबाई, सासूबाई. महाराज सासूबाई होऊन येणं बरं एखादीकडनं काय करायला पाहिजे. जोऱ्यात 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 बोला. संकोच का तुम्ही हसाल मग असे घाबरून घाबरून काऊन बोलता. जोऱ्यात बोला. काय करायला पाहिजे. लढायला पाहिजे. महाराज मधातल्या वारीनं पाहिलं. सासू तो गेली तशीच हसत. सासू गेली हसत हसत तो की तो ऐक ना ऐक बुड्डी सोनं आपलं. महाराज तिने सांग लहानी त्याच्यावर लहानी वारी जास्त चॅप्टर असते. बरोबर की नाही? हा लहानी सोन लय हुशार असते. ते अजून खुश होत गेली. गेली का? थांब 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 हसू नको. लोक शिल्ले झाले का म्हणे. एक काम कर आता कोणालाच नको सांगू. पहिले तर आपल्या घराचे दरवाजे बंद कर. मोठीले बी सांग. मोठी बी गेली बाबा. घराचे दरवाजे बंद केले. असं आहे. घराचे दरवाजे बंद करून लय सोनं घेतलं ते इनीच्या अंगावर. सगळं सोनं काढ. बँटेकचं टाक. सगळं सोनं काढ. न असं बी नाही की मग पुरी असो बापा बाय मायच्या अंगावर होतं सोनं कुठे गायब झालं. बँटेकचं सोनं टाक. टाकलं. मग महाराज हातातले बांगड्या काय काढल्या, अंगठ्या काय काढल्या, कानातले काय काढले, सगळं काढून घेतलं. बाकी 18,000चा भाव. अर्ध्या ग्रामची सोन्याची नथ नाकातच राहिली.
आणि जडलोके राहिली तडलोके लोक जमा शेजारीन पाजारीन सगळे आले अहो माय गेली. आता सगळं काढल्याच्या नंतर त्यांची नजर टाकली कशावर? अर्धा ग्रॅमच्या नथवर. त्या नथवर नजर टाकली. लहानी वारी म्हणते आता कसं करते? बुड्डी जरास तरी सोनं घेऊनच जाईल म्हणे. म्हणे नाही अजिबात घेऊन येणार. महाराज एक लहानी वारी मधातली वारी ऐकून बसली, मोठी वारी ऐकून बसली. दोघी शेजारी शेजारी एक ऐकून एक. त्याची आयडिया तर आहे का? सगळं मधातल्या वारीनं काय करलं म्हणे नथ तर घेणी आहे. काय 8,000ची आहे. कितीची? 8ची आहे की 9ची आहे? 9ची आहे. बोलत जा हो जबदा नको. 9,000ची नथ आहे. जाऊ देणार. मरणाले 50,000 रुपये तरी तिच्यात ऍडजस्ट. हिनं दिमाग लावला. म्हणजे आता लोक बी आहे. लोकांसमोर काढले तर म्हणजे पाय कशी वारी आहे. सासू मेली आणि तिच्या अंगावरचं सोनं काढते. बाप्पा तिनं काय करलं? तिनं घेतला मस्त पदर. काय असा मस्त पदर घेतला असा एकदम भारी. आणि जसाच पदर घेतला सासूबाईच्या अंगावर बाई बाय. महाराज पदर घेऊन 5 मिनिटा लोक तिच्या तोंडावर लढली. पण असली बात कोण जाणे की लढली मी नथ काढत होती. नथाचा आकोळा सालोसाल झाले अटकेल निघतच नव्हता. मोठीने तिला धक्का दिला. होय का? मी मोठी आहे मला बी चान्स दे. महाराज लहानी तर लहानी मोठीनं पुरा पदर घेतला. पुरा पदर घेतला तर सासूला गो बाई सासू. हे 2 मिनिटं राहते ते 5 मिनिटं सासूच्या तोंडावर बाया हो बाया किती लढताय सुना. किती लढताय बाबा बाबा बाबा. सासू गेली तर किती दुःख झालं. तिच्या कणबी निघाली. लहानी वारी सगळ्यावर हुशार. लहानी वारी म्हणते यांना लय प्रयत्न केला आपल्या कणबी होणार. आणि सासूला जब्बर आहे. रक्त सोडतच नाही. ते म्हणे तू बी थांब तू बी थांब मायावर सोडा. महाराज काय करलं? ते सासूच्या शेजारी बसले. म्हणे सासूबाई तुम्ही वापस येणार का? मधातल्या मधात आवाज तिनं बायाला घाबरलं. उठा सासू जितकी झाली. पुऱ्या घरातल्या बाया घराच्या बाहेर गेल्या आणि त्या दोघीच्या ए तुम्ही कुठे पाहिजे बसाडी. आता काळा मध्ये आता बसायच्या छातीवर कधी बसता असा दिमाग लावला पडतो. काळची लढताय म्हणून. आता आहे का तुम्हाला पाहणार कोणी? ह्याशी दुर्दशा होईल बरं तुमची बी. याच्या कारण म्हणतो काल जी सप्त्याची समाप्ती 1-1 ग्राम तरी जमा कर जाडी. तो भगवंत तरी म्हणे हा बाबा कृष्णानंद महाराज 1 ग्राम दिल तर आहे की नाही. वाऱ्यानं ओढ्यापेक्षा महाराजच्या हातात चांगले देखील आहे की नाही. त्याच्या कारण म्हणतो ह्या जो माती पुतल्याचा देह आहे याचा भरोसा नाही आहे. जगामनी आल्या पैसाही कमवा. मी नाही म्हणत पैसा कमवा भरपूर पैसा कमवा. लोकांचे गयकानी काढता आणि आजकाल तेच धंदे चालू आहे. याचा गया काढ त्याचा गया काढ. असा पैसा बी पुरत नाही हो. लक्षात दे जा. अशी घरात आलेली लक्ष्मी कधी माणसाला पुरत? त्या माणसाला रोग है ना. ह्या सगळा पैसा जातो कुठं? हॉस्पिटल. कुठं जातो? हॉस्पिटल, वकील, दवाखाना, पोलीस ठाणा. जर लोकांचा पैसा खाणार तर इथंच लागणार. ह्या देहावर आले आहे भगवंताचं भजन जरुरी आहे. धनही जरुरी आहे. बाकी कसं धनही कमवता पण थोडस भगवंताच्या चरणी लावताय आणि थोडस आपल्या